तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाहीये आणि सलग चौथ्या दिवशी हा संप अजून सुद्धा कायम राहणार आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय, मात्र बैठकीचं इतिवृत्त अद्यापपर्यंत कर्मचारी संघटनांना देण्यात आलेलं नाहीये। सुधारित पेन्शन योजनेबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये। सरकारी कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवसाही संप सुरूच आहे। दरम्यान राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयातील परिचारिका देखील संपावर गेल्यात। कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। लक्ष द्या मुख्यमंत्री लक्ष द्या, हम सब हमारी युनियन। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरातून मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, आज खरं तर राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चौथा दिवस आहे। नेमका छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा परिणाम झालेला या संपाचा? नक्कीच याचे परिणाम आता रुग्णसेवेवर जाणवत आहे, कारण काल तब्बल 8 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या होत्या आणि आज देखील जी शासकीय रुग्णालय आहे तिथे परिचारिका बिलकुल गेलेल्या नाही आणि त्यांचा अशा पद्धतीने संप सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी शासकीय रुग्णालयांच्या परिसरात सुरू आहे। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना हे शासकीय रुग्णालय जोडलेलं आहे। अनेक जिल्ह्यातील रुग्ण येथे येतात आणि त्याचा परिणाम जाणवतोय। आपण जे संपावर गेले त्यांना विचारूया, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील रुग्ण या शासकीय घाटी रुग्णालयात येतात। तुमच्या संपाचा थेट परिणाम आता त्यांच्यावर जाणवत आहे। अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या, काय तुमची भूमिका आहे? मी सर्वप्रथम रुग्णाप्रती दिलगिरी व्यक्त करते। सगळ्या रुग्णांची मी क्षमा मागते, परंतु जशी रुग्णांची काळजी आम्हाला आहे असं तुम्ही म्हणता, आम्हाला तर आहेच, मग शासनाला रुग्णांची काळजी नाहीये का? शासनाने खरं तर हा संप होऊच द्यायला नाही पाहिजे होता। जर 15 महिने आम्ही तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय राज्य सरकारी कर्मचारी, तरी तुम्ही आम्हाला चर्चेला वेळ देत नाही, आमचं म्हणणं ऐकून घेत नाही। आणि जर चर्चेला वेळ देतात, आमची अपेक्षा होती मंगळवारी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेब होते, कारण पेन्शनच्या योजना पेन्शनची जी आहे ते मुख्यमंत्री साहेबांशिवाय दुसरं कोणी तोडगा बैठक पण झालीये, तुम्हाला काय त्यात काय झालं हे सांगण्यात आलंय का? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तिचं इतिवृत्त तुम्हाला देण्यात आलं नाही, काय नेमकं घडतंय? नेमकं बैठकीमध्ये काय घडलं हे एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी बाहेर सांगणार नाही, परंतु मुख्यमंत्र्यांशी आपले अर्थ खात्याचे अप्पर सचिव आणि आपले मुख्य सचिव या दोघांनी सांगितलं की आम्ही आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, त्यांच्या कानावर हे सगळे आता सभेचा इतिवृत्तांत घालतो आणि तुम्हाला उद्या म्हणजे 23 तारखेला आम्ही तुम्हाला इतिवृत्तांत देतो। ज्या अर्थी इतिवृत्तांत द्यायला इतका वेळ लावतात, त्या अर्थी मागणी मान्य करायला किती वेळ लागणार आहे? आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण संप करायचे तर किती वेळा करायचं? आता जे काय होईल ते आर पारची लढाई। आता तुम्ही ठाम असणार निर्णय होईपर्यंत? हो, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत। जोपर्यंत निर्णय होत नाही पेन्शनचा, तोपर्यंत एकही कर्मचारी संपात जे सहभागी आहेत ते कर्मचारी कुणी कामावर जाणार नाही। नक्कीच हे शासकीय रुग्णालयातील चित्र आहे। अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जिथे थेट जनतेशी संबंध येतो त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। हिंगोलीत तर काल लग्न रद्द करावे लागले, कारण जो उपनिबंधक कार्यालय आहे तिथे कर्मचारी नव्हते। ही भयावह परिस्थिती आहे। 4 दिवस झाले आणि जेवढ्या दिवस हा संप चालेल त्याचे परिणाम जाणवत राहील। आता आज काय निर्णय होतात, मुख्यमंत्री यावर काही भूमिका मांडतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरमध्ये रुग्णसेवेवर याचे थेट परिणाम जाणवत आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे संपामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती तुम्ही म्हटल्याप्रमाणे अत्यंत भयावह दिसते आणि हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम दिसत आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मोहसिन शेख।